आज आपण आपल्या टेक्स्टबुकमधला चौथा टॉपिक दॅट इज रिसेंट टेक्नॉलॉजीज हा पाहणार आहोत. त्यामध्ये रिसेंट टेक्नॉलॉजीज म्हणजे सध्या ज्या कुठल्या नवीन टेक्नॉलॉजीज आपल्याकडे आहेत आणि त्याचा वापर करून आपल्या लाईफला आपण कसं सुटेबल करून घेतोय त्यासाठी ज्या आहेत त्या रिसेंट टेक्नॉलॉजी. त्यामध्ये पहिलं आहे IoT. IoT मीन्स इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट म्हणल्यावर काय म्हणतो आपण की जेव्हा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस एकमेकांना कनेक्टेड असतात टू शेअर द इन्फॉर्मेशन, तेव्हा आपण त्याला इंटरनेट असं म्हणतो. मग आता इथे इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, मग याला आपण थिंग्स असं म्हणतो. म्हणजे कोणतंही एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जेव्हा दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला कनेक्टेड आहे बाय युझिंग इंटरनेट, त्याला आपण म्हणतो इंटरनेट ऑफ थिंग्स. हा कन्सेप्ट प्रॉपरली आपण बघूया, त्याची डेफिनेशन किंवा तो काय आहे ते. इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट म्हणजे हे नेटवर्क आहे ज्यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस कनेक्टेड असतात आणि थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या वस्तू. आत्तापर्यंत आपण इंटरनेट हे कम्प्युटरचंच पाहत होतो की कम्प्युटर एकमेकांना कनेक्टेड आहेत, मग त्यांना लॅन वॅन मॅनमध्ये असं आपण कनेक्ट करू शकतो, हे आपण पाहिलेलं आहे. पण आता आपण घरातले जे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत ते इंटरनेट थ्रू कनेक्ट करायचे आहेत आणि ते मोबाईलवरून किंवा एखाद्या वेबसाईटवरून आपण त्याला ऑपरेट करतो. आता याचं एक्झाम्पल म्हणलं तर आपण सर्वांना माहीत असेल अमिताभ बच्चनची एक ॲडव्हर्टाईज येते टी व्हीवरती की तो कुठेतरी बाहेर गेलेला असतो आणि घरी पाहुणे येतात तर डोअर ओपन होतं ऑटोमॅटिकली. ते आल्यानंतर त्यांना गरम होत असतं तर तो एसीचं टेम्परेचर तो कुठे जिथे बाहेर असतो त्या ठिकाणाहून तो मोबाईलवरून ते एसी ऑन करतो. तर ही जी ॲडव्हर्टाईज आहे ही ॲडव्हर्टाईज आपल्याला इंटरनेट ऑफ थिंग्स हा कन्सेप्ट सांगते कशा प्रकारे ऑपरेट होता. म्हणजे आपण घरात नसताना सुद्धा घरातल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसला इंटरनेटचा वापर करून मोबाईलवरून ऑपरेट करू शकतो, त्यांना कंट्रोल करू शकतो, त्यांना ॲक्सेस करू शकतो. पण हे कधी होईल तर त्याच्यामध्ये एम्बेडेड टेक्नॉलॉजी असेल, म्हणजे काही सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर डिव्हाइस असतं की जे त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये एम्बेड केलेलं असतं, म्हणजे इन्सर्ट केलेलं असतं आणि ते इंटरनेटशी कनेक्टेड असतं आणि त्या कनेक्टेड डिव्हाइसला आपण मोबाईल किंवा एखाद्या वेबसाईटवरून त्याला कंट्रोल करू शकतो. तर याचे घरामध्ये आपल्याला भरपूर सारे एक्झाम्पल्स सापडतील. जसे डोअरबेल आहे, एखादे म्युझिक सिस्टम असेल, वॉशिंग मशीन असेल, AC असेल, लाईट्स असतील किंवा टेम थर्मोस्टॅट म्हणजे रूम टेम्परेचर कंट्रोल करणारा डिव्हाइस असेल किंवा कम्प्युटर असेल. असे भरपूर सारे डिव्हाइसेस आपल्याला IoTनी कनेक्ट करता येतील आणि आपण घरात नसताना सुद्धा जर आपण बाहेर गेलो आणि काहीतरी विसरले असं वाटत असेल की म्हणजे सपोज म्युझिक सिस्टम ऑन राहिली किंवा AC ऑन राहिला तर आपण बाहेर गेल्यानंतर सुद्धा घरातल्या त्या वस्तूंना ऑपरेट करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. तर दिस इज द कन्सेप्ट ऑफ IoT. आता याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस बघूयात आपण. ॲडव्हान्टेजेसमध्ये फर्स्ट आहे एफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन. म्हणजे आपले जे काही रिसोर्सेस आपल्याला अवेलेबल आहेत त्याचं आपण एफिशियंटली वापर करतोय. आता एफिशियंट म्हणजे जेवढा लागेल तेवढाच आणि लागेल त्या वेळेला आपण त्या वस्तूचा वापर करतो, तेव्हा त्याला म्हणतात एफिशियंट रिसोर्स युटिलायझेशन. म्हणजेच आता सपोज IoTचा वापर करून आपण जर लाइटिंग कंट्रोल करत असू तर जेव्हा रूममध्ये बाहेरचा म्हणजे सूर्यप्रकाश कमी होईल तर ऑटोमॅटिकली लाईट लागतील आणि नंतर तिथे कोणी नसेल तर ते बंद होऊन जातील लाईट्स. तर हे कंट्रोलिंग आपण एका रूममध्ये म्हणजे दुसऱ्या रूममधून सुद्धा एखाद्या रूममधलं कंट्रोलिंग करू शकतो. तर हे एफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस आहे. यामध्ये नॅचरल रिसोर्सेसचा सुद्धा वापर आपण करू शकतो. म्हणजे जर सपोज पाण्याची टाकी असेल, ती जर सपोज नळाचं पाणी येते आणि ते आपण ग्राउंड फ्लोअरवरून वरती टॉप फ्लोअरला असणाऱ्या टाकीमध्ये चढवत असू, तर पाणी जेव्हा आपल्याला म्युन्सिपलचं येतं तर ते खालच्या ग्राउंड फ्लोअरच्या टाकीमध्ये साठतं आणि जेव्हा वरच्या टाकीतलं पाणी कमी होतं तेव्हा
आपण तिथे असे सेन्सर्स बसवू शकतो की जे पाणी कमी झालं वरच्या टाकीतलं की ऑटोमॅटिकली मोटर ऑन करेल आणि खालच्या टाकीतून ग्राउंड फ्लोअरच्या टाकीतून पाणी ऑटोमॅटिकली वरच्या टाकीमध्ये चढेल. तर अशा प्रकारे आपण ओव्हरफ्लो न होता सुद्धा मोटरचं स्विचिंग करू शकतो. आणि हे आहे इफिशियंट युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्स, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. अशाच प्रकारे आपण घरात बसून शेतामध्ये असलेली मोटरसुद्धा ऑपरेट करू शकतो. म्हणजे शेतामध्ये लाईटचं लोड शेडिंग असतं तर तिथे आपण एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बसून ते मोबाईलवरून बसून आपण त्याला ऑपरेट करू शकतो, की म्हणजे तिथे शेतात लाईट आल्यानंतर मोटर चालू करायची आणि सपोज ड्रीप जर असेल तिथे ठिबक सिंचन, तर त्यांनी रोपांना पाणी द्यायचं किंवा शेताला पाणी द्यायचं, हे सुद्धा आपण घरी बसल्या करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मिनिमाइज ह्युमन इफर्ट. म्हणजे यामुळे IoTमुळे काय होते की आपले प्रत्येकाला म्हणजे व्यक्तीचे जे कष्ट आहेत ते कमी होतात आहे. की सपोज डोअर बेल्स जर आपण ऑटोमॅटिकली ऑपरेट करतोय तर उठून जाण्याची गरज पडत नाही दरवाजा उघडण्यासाठी, किंवा काम करत असू तर कुठल्याही प्रकारे म्हणजे म्युझिक सिस्टम बंद करायला जा किंवा आणखीन लाईट्स ऑन ऑफ करायला जा किंवा विसरलं असा हा प्रकार या ठिकाणी होत नाही. त्यानंतर नेक्स्ट ॲडव्हान्टेज आहे टाईम सेविंग, म्हणजे वेळ आपला या ठिकाणी भरपूर वाचतोय. कारण ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होतात आहे किंवा मोबाईलच्या एखाद्या कॉलवरून ह्या सगळ्या ऑपरेट होत असल्यामुळे वेळ पण आपला भरपूर वाचतो याच्यामध्ये, की जो आपण इतर कोणत्याही चांगल्या गोष्टीसाठी व्यतीत करू शकतो. देन नेक्स्ट आहे एन्हान्स डेटा कलेक्शन. म्हणजेच पूर्वी या प्रकारचा डेटा कलेक्ट करता येणं अशक्य होतं, पण आता इंटरनेट ऑफ थिंग्समुळे काय होतं आहे की सेन्सर्सचा वापर करून डेटा कलेक्ट केला जातो आणि हा जो डेटा असतो तो खूप ॲक्युरेटली कलेक्ट होतो आणि ऑटोमॅटिकली कलेक्ट होतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे की ऑटोमॅटिकली एव्हरीथिंग इज हॅपन. सो these are the advantages of internet of things. Now let's see the disadvantages. First is the privacy. यामध्ये प्रायव्हसी राहत नाही. म्हणजे कसं की आपल्या घरात आपण इंटरनेट ऑफ थिंग्सने जर वस्तू कनेक्ट करतोय तर आपला डेटा इंटरनेटवरती सेंड केला जातो त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसमधून आणि नंतर तो मोबाईलवरून आपण तो कंट्रोल करत असतो. पण हे इंटरनेटवरती आपला डेटा जातोय म्हणजे आपली प्रायव्हसी, घरातल्या प्रत्येक गोष्टी कधी ऑन होतात कधी ऑफ होतात हे सगळं काही पब्लिक होतं. म्हणजे सर्वांना माहीत पडतं की या घरामध्ये कोणत्या कोणत्या सिस्टीम्स आहेत आणि त्या कधी ऑन होतात कधी ऑफ होतात. म्हणजे इथे प्रायव्हसी फॅक्टर मॅटर करतो. तर नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्सिटी. अशा प्रकारच्या ज्या सिस्टीम्स असतात की एकतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हटल्यावर खूप सारे डिव्हायसेस कनेक्टेड आहेत आणि डेटा सेन्सर्सच्याद्वारे कलेक्ट केला जातो, ते तर खूप जास्त प्रमाणात डेटा कलेक्ट होतो. मग अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा कलेक्शन झाल्यानंतर याला कंट्रोल करण्यासाठीच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या डेव्हलप करणं अवघड आहे. अवघड म्हणजे वेळ खाणार आहे किंवा बरेच कष्ट घेऊन त्या सिस्टीम्स आपल्याला डेव्हलप करावे लागतात. तर these are the disadvantages of IoT. Now let's see the applications of IoT. म्हणजे IoT कुठे कुठे वापरण्यात येते. आता जसं जग पुढे जाते त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीसुद्धा अगदी ॲडव्हान्स होत चाललेले आहेत आणि आता IoT हे बऱ्यापैकी आपल्या लाईफमध्ये इन्क्लूड झालेलं आहे. जसं स्मार्ट लाईटिंग आहे, म्हणजे प्रकाश कमी झाल्यानंतर लगेच लाईट ऑन होते किंवा पायऱ्यांवरती सुद्धा जेव्हा पाऊल पडतं तेव्हा तिथे खाली असणारे POP मधलं लाईट ऑन होतं आणि नंतर ते बंद होतं. म्हणजे हे सुद्धा IoTज आहे. त्यानंतर स्मार्ट थर्मोस्टॅट, टेम्परेचर वातावरणानुसार ऑटोमॅटिकली ॲडजस्ट केलं जातं रूमचं. त्यानंतर स्मार्ट लॉक्स आणि गॅरेज डोअर ओपनिंग किंवा क्लोजिंग हे आपण IoTचा वापर करून कंट्रोल करू शकतो. त्यानंतर स्मार्ट सिक्युरिटी कॅमेरा, म्हणजे घरातल्या व्यक्तीचं
जो फेस आहे किंवा फिंगर्स आहेत, त्याचं ॲक्सेसिंग केलं जातं आणि अननोन फेस किंवा अननोन फिंगर रेकग्निशन जर तिथे करावं लागलं तर तो लगेच अलार्म वाजवतो. तर किंवा घरामध्ये आपण स्मोकचं पण अलाराम्स असतात किंवा मोठ्या मोठ्या किचन्समध्ये हॉटेलच्या स्मोकचे अलाराम्स लावले जातात की म्हणजे धूर झाला जास्त तर लगे अलाराम वाजतो की म्हणजे ॲक्च्युली हे अग्नी म्हणजे आग वगैरे लागू नये यासाठीचं प्रिकॉशन म्हणून हे लावलेले असतात अलाराम. तर ते सुद्धा स्मार्ट अलाराम्स म्हणतो आपण त्याला. त्यानंतर स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल्ससुद्धा आहेत की म्हणजे हॉलिडेज वगैरे पाहून किंवा जास्त रश पाहून त्याप्रमाणे ते सिग्नल्स ॲडजस्ट होतात आणि ट्रॅफिकला कंट्रोल करतात. मग लॅनमध्ये, वॅनमध्ये आणि पॅनमध्ये IoTचा वापर कसा होतोय, तर लॅनमध्ये म्हटलं, लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्कमध्ये IoTचा वापर कसा होतो, तर या ठिकाणी होम अप्लायन्सेस किंवा आणखीन जे जवळ असणारे डिव्हायसेस म्हणजे कम्प्युटर म्हणा किंवा आणखीन वॉशिंग मशीन किंवा काही असू दे, तर हे लॅनमध्ये आपण कनेक्ट करून त्याला कंट्रोल करू शकतो, ॲक्सेस करू शकतो. पुढे आहे पॅन म्हणजे पर्सनल एरिया नेटवर्क म्हणजे स्वतः हातामध्ये असणाऱ्या वस्तू, जसं आपण धावताना जो एखादा बेल्ट घालतो आणि तो आपला हार्टबीट किती आहे ते सांगतो, आपण किती धावलो ते पण सांगतो. म्हणजे हे एक पर्सनल लेवलवरती वापरण्याचा IoT डिव्हाइस आहे. त्यानंतर मोबाईलचा सिक्युरिटी अलार्म किंवा कार असेल, कारसुद्धा आपण कीवरती एक स्विच असतं, ते क्लिक केलं की कार अनलॉक होते आणि क्लिक केल्यानंतर कार लॉक होते. तर हे एक IoTचं एक्झाम्पल आहे अगेन. देन ड्रोन वगैरे जे आहेत, हे टॉईजमध्ये वगैरे जे येतात किंवा जे हवेमध्ये उडतात आणि आपण त्याला रिमोटवरून कंट्रोल करतो, तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल. तर अशा बऱ्याच ठिकाणी IoTचा वापर केला जातो. सो दॅट्स ऑल अबाउट द IoT.